नारळी पनीर ऐकलंय कधी नाव? तर हे नारळी पनीर म्हणजे नेमकं काय? थोडं वेगळं आहे, हटके आहे. सोपं म्हटलं तर सोपं आहे, कठीण म्हटलं तर कठीण आहे. सुरुवात करायची? या. चेतननी खूप छान तयारी करून ठेवलं, नारळाचं घट्ट दूध काढून ठेवलेलं आहे. या तर खरं पहा एकदा कसं करतात हे. आणि सगळ्यात आधी पनीरचे असे पीसेस कापून घेऊ. ये बात. आणि हो, एक महत्त्वाचं काम राहिलं आहे. हां, आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं स्वागत करायचं राहिलं. मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आल्याची पेस्ट, त्यानंतर लसूणीची पेस्ट, तिखट, हळद, यामध्ये घालू आपण आयोडीनयुक्त मीठ, थोडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता ही मंडई जी आहेत ही सगळी व्यवस्थित कालवून त्यामध्ये थोडंसं तेल घालू आपण. आता हे पनीर जेव्हा मसाला लावतो त्याच्या आधी याला काय करायचं की असे हलके हलके कट मारायचे. नंतर हा मसाला भरायचा. मसाला भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मसाला जो आहे आतमध्ये गेला पाहिजे छान. ओके, असंच दुसऱ्या बाजूने. हा छान स्नॅक्सचा आयटम आहे. सगळं तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि नंतर जेव्हा पाहुणे येतील, म्हणजे समजा मी तेव्हा आलो तुमच्याकडे, तेव्हा वेळेवर बनवा. आणि हे थोडं तेल, उडदाची डाळ, ही डाळ पण कडक होत राहील आणि हे पनीर जे आहे ते पण आपले छान क्रिस्पी होत राहील. आता हे जे आहे ना शिजणं आतून, हे छान खालचं तेल असं वर येऊन मस्त त्याला क्रिस्पी करताय. हे छान असं केळाचं पान लावायचं. हे नारळाचं घट्ट दूध आणि त्यामध्ये साधारण 1 वाटी दूध असेल तर 1 अर्धा चमचा कॉर्नस्टार्च आपण घालू. चिमूटभर मीठ आणि हे आपल्याला या पनीरमध्ये ओतून द्यायचं आहे. मंद आचेवर आता ह्याला आपण यातच शिजवून घ्यायचं आणि मंद आचेवर ह्याला होऊ द्यायचं छान असं हलकेच. ना गॅस बंद केला आहे मी, पण ही जी मातीची प्लेट आहे त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे, जी गरमी आहे, ती ह्याला सतत गरम करत राहील आणि प्लेट जी आहे अशीच्या अशी टेबलवर जाईल. सॅलडसाठी एवढं छान असं गाजर जे आहे बारीक चिरायचं, नंतर याचं असं जुलियन कट करायचं आणि असे छान पाण्यात सोडले की हे अजून क्रिस्पी होतील. मग हे आणि हे असे लांब चिरलेले कांदे हे आपण सॅलड म्हणून ठेवू. आता बघा हे खाताना सुद्धा गरम आहे. क्या बात. छान बढिया मुरलेलं, मसाल्यात मुरलेलं पनीर आणि मध्येच ती कडक अशी लागलेली उडदाची डाळ आणि नारळाचं घट्ट झालेलं दूध आणि त्यामुळे जो गरम त्याचा एक छान आरोमा आला, अप्रतिम. सोबत केळीचं पान आहेच. फक्त हे छान गरम गरमच सर्व करायचं. तुम्हाला एक गमत सांगतो, पनीरच्या मध्ये जो मसाला भरला ना, तर त्याला जे स्लिट दिले त्याच्यामुळे जास्त त्याची गंमत आहे. म्हणजे तो मसाला आतपर्यंत जातो. म्हणजे पनीर आपण नुसतं असं खातो तर मधलं असं पनीर मजा येत नाही, याच्यामुळे ते होत नाही. आणि याचं क्रेडिट आता आमच्या परीक्षेतला त्यांनी सांगितलं की भाऊ आपण असं करून पाहू.
अशी गंमत असते. शूटिंग करत असताना मी दिसतो समोर, पण मागे सगळी यंत्रणा असते आणि त्याच्यामुळे हे घडत असतं. सो सॅल्यूट टू दॅट पीपल. नमस्कार. पाहता मास्टर सिरीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना?